नमस्कार मनमाडकर, मी तुमच्या सर्वांची लाडकी तुपा। तर हा माझा आहे सेकंड ब्लॉग। ओके, तर आपण आज आलेलो आहे रसाळ कॉम्प्लेक्स जवळ जी स्कूल आहे, ठीक आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, त्या स्कूल मध्ये आज एक्झिबिशन आहे, म्हणजे मुलांनी नवीन नवीन प्रोजेक्ट वगैरे केलेले आहे। तर ते प्रोजेक्ट बघूया आणि जर तुम्हाला ते मुलं बघून तुम्ही आश्चर्यचकित होणार, ते फक्त 5 ते 6 वर्षाचे मुलं आहे, त्यांनी प्रोजेक्ट तयार केले म्हटल्यावर कसे असेल तर ते बघूया। चला माझ्याबरोबर। तर आता आपण आलेलो आहे वरती, ठीक आहे। आता आपण ह्या स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहे त्यांना भेटूया, त्यांच्याकडून ह्या स्कूल बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया। तर चला। या स्कूलच्या प्रिन्सिपल आहे। ओके, तर आपण यांना या स्कूल बद्दल इन्फॉर्मेशन विचारूया। ह्या स्कूल मध्ये कसं शिकवलं जातं, ह्या स्कूल मध्ये मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय वापरतात येतं ते बघूया आपण। तर मॅम सांगा मला की ह्या स्कूल म्हणजे कितवी ते कितवी? टॉडलर पासून 15 महिन्यापासून आपल्याला ओके ओके, आणि आज काय खूप असं मला रश दिसतोय, एक्झॅक्टली काय? स्पेशल डे आहे। वाव, आणि मी असं ऐकलं की इथे 5 वर्षाच्या मुलांपासून त्यांनी सायन्सचे प्रोजेक्ट केलेले, राईट? ओके, मग आपण प्रोजेक्ट बघूया। चला मॅम। कट करा ते। हाय, गुड मॉर्निंग, काय तुझं नाव? जोरात बोलत नाही, जोरात काय? नाही, काय? माही, माही। ओके, तू काय केलेलं आहे एक्झॅक्टली मला समजेल का? मग सांग मला इन्फॉर्मेशन। Good morning, Mama. So, name is Sujan. I study English. My project name is Miyawaki method. Miyawaki method एक जापानी टेक्निक है। ये डिग्रेडेड लाइन था। डिग्रेडेड लाइन मतलब मेरा हुआ लाइन। इसे रिसर्च किया कन्वर्ट के साथ। तर तुम्ही बघू शकता की खूप छान असं ह्या प्रोजेक्ट बद्दल। त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे डायनोसॉर, फक्त हेच माहिती आपल्याला, ओके, पण त्याच्यात किती प्रकार आहे हे नाही माहिती आपल्याला। ते प्रकार आपण याच्याकडून जाणून घेऊया। से हाय। हेलो हेलो, आपका नाम क्या है? ईशान। ओके ईशान, सबको बताओ कि डायनासोर के कितने प्रकार हैं? ये रैप्टर्स, ओके, टी-रेक्स, ओके, ब्राकियोसोरस, ओके, ब्रोंटोसोरस ओके, और स्टेगोसोरस, ओके, ट्राइसेराटॉप्स, ओके, पैरासोरस लॉपस, स्पाइनोसोरस, जैमेक्टोडॉन, ओके, पेरोडैक्टिल, ओके, एंकाइलोसोरस, स्टेगोसोरस, ओके, ड्रैगन, and finally जंगल। मी एवढे प्रकार कधीच बघितले नाही आयुष्यात, डायनोसॉरचे पहिल्यांदा बघतोय मी। अजून एक गोष्ट, कितना टाइप्स होता है डायनासोर के? 3। ये कौन से? कार्निवरस, कार्निवरस, ओमनिवरस। हाँ, कार्निवरस मीन्स मीट खाते वो लोग, और कार्निवरस मीन जो लोग घास खाते, और ओमनिवरस मीन जो लोग मीट भी खाते, घास भी खाते। वेरी गुड, खूप छान, आणि इन्फॉर्मेशन पण खूप छान सांगितली आहे। He is only 5 years old child, only 5 years। किती भारी ना। इसमें आप एडिशन भी पूछ सकते हो। आता आपण पॅरेंट्सचा फीडबॅक घेऊया की तुमचे मुलं सुद्धा या स्कूल मध्ये आहे, राईट? ओके, तर काय अनुभव येतोय तुम्हाला या स्कूल? अनुभव असं म्हणजे मॅडम इतकं छान वाटलं, आधी असं कुठं पाहिलंच नाही दुसऱ्या शाळांमध्ये। असं म्हणजे खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं मन, म्हणजे असं लहान मुलं एवढे ऍक्टिव्ह आहे, सगळे बोलता, म्हणजे खूप
सगळे छान आहे. म्हणजे खूप हे मुलांना डिसिप्लिन खूप आहे या शाळेच्या बाबतीत. म्हणजे हो, कसं आहे मुलं पॅरेंट्सचं कसं असतं, ठीक आहे, पॅरेंट्स म्हणतात मुलगा खूप शिकायला हवा आणि ते शिकण्यासाठी बाहेर गावी पाठवतात, पण अरे आपल्या मनमाडमध्ये एवढी छान स्कूल म्हटल्यावर कशाला. रसाळ फ्लावर्स, ओके राईट. इथे ही स्कूल आहे जे खंडेरावाचं मंदिर आहे, राईट, जे आपलं फेमस खंडेरावाचं मंदिर आहे त्याच रोडला हे स्कूल आहे, ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ऍडमिशन करायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट द्या. आतापर्यंत आपण अजून पॅरेंटचे फीडबॅक बघितले, आता अजून बघूया की एक्झॅक्टली हे काय बोलतायत. आपका लड़का या लड़की कितने साल से स्कूल में? ये अभी उसका 4th ईयर है. राइट फ्रॉम प्ले ग्रुप मैंने उसको जानवी मैम के पास ही डाला है और हर बार मैंने उसकी ग्रोथ ही देखी है. द बेस्ट पार्ट मुझे ये लगता है ये स्कूल का कि टीचर्स बच्चों को उस चीज में सपोर्ट करते हैं जिसमें उनका इंटरेस्ट है. जैसे अभी अगर बच्चे कुछ अच्छा कर रहे हैं तो वो उनको हमेशा सपोर्ट करेंगे कि आपके बच्चे को ये चीज आती है मैम, आप इस चीज को देखो और ये मतलब उसकी जो जैसे कभी होता है ऐसे कि हम लोग इतना ध्यान नहीं दे पाते बच्चों को, लेकिन टीचर्स हम सिर्फ पढ़ाई करते हैं. टीचर्स उनका जो मतलब की जो छंद, मराठी शब्द आहे छंद ओळखतात, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. नहीं, और बेस्ट पार्ट ये स्कूल का मुझे ये लगता है अगर आपका बच्चा अच्छा कर रहा है तो भी वो आपके बच्चों को अप्रिशिएट करेंगे. अगर आपका बच्चा कहीं गलत जा रहा है या कुछ रॉन्ग कर रहा है तो वो पर्सनली आपको बुला के वो बच्चे का फीडबैक देंगे कि मैम आपका बच्चा ये चीज में थोड़ा कम है तो आप थोड़ा इस पे ध्यान दीजिए, ये ऐसा क्यों कर रहा है. और मेरे एक्सपीरियंस से बोल रही हूँ, जैसे मेरे बेटे को एडिशन का प्रोजेक्ट मिला था बट उसको उसमें इंटरेस्ट था ही नहीं. Oh my God. वो डायनासोर में इंटरेस्ट था. तो क्यों आपका बच्चा है तो मैम ने मुझे बोला कि मैम उसका डायनासोर में इंटरेस्ट है तो क्यों नहीं, जो उसका इंटरेस्ट है हम लोग उसको उसी. मम्मी भी वैसी है और बेटा भी वैसा है. थैंक यू. स्टार्टिंग तो आपको क्या एक्सपीरियंस है स्कूल का? बहुत अच्छा एक्सपीरियंस है. मैंने मतलब दूसरी स्कूल से अपने बेटी को निकाल के यहाँ पे डाला. मेरे पहले जो छोटी बेटी थी, बड़ी बेटी दूसरी स्कूल में थी, पर यहाँ का पढ़ाने का तरीका, पैटर्न सब कुछ देखकर मैंने उसको वहां से फिर यहाँ पे शिफ्ट किया और मैं बहुत सेटिस्फाइड हूँ. टीचर्स, प्रिंसिपल, एनवायरमेंट, स्टाफ सब कुछ बहुत अच्छा है और बच्चों का माइंडसेट जो है यहाँ पे बिल्कुल प्रॉपर है. अशी स्कूल कोई वो नहीं, मतलब टेंशन नहीं है. बच्चे मतलब सेफ है. हम इतने सेटिस्फाइड है घर पे कि अगर हमारा बच्चा यहाँ से 1 घंटा लेट जाएगा हमको पता है वो सेफ है. वाह, कोई टेंशन ही नहीं है. मी तर कधी बघितला नाही असा प्रोजेक्ट, तर आपण त्या इन्फॉर्मेशन विचारू. ठीक है, क्या किया है आपने? एक्सीलेटर एक्सीलेटर म्हणता. ओके, इसके बारे में ड्रीम प्रोजेक्ट, मॅमचा ड्रीम प्रोजेक्ट तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगा मला. Good morning ma'am, my name is Shreyash Chandra. My project name is Accelerator project and accelerator is used for many things. ओके, खूप म्हणजे खूप मला Stop करिए फिर से start कीजिए. Stop करिए. नीट बघा. Stop. Start. हे फक्त आपण नाही का स्टेशनवर किंवा मॉल मध्ये नाही का ह्या इकडे तिकडे बघितलं, पण मी प्रोजेक्ट मध्ये पहिल्यांदाच बघते. ठीक आहे, किती पॅरेंट्स आहे तुम्ही बघू शकता. सांग पहिली. My name is Fiona Prabodh Gaikwad. I studied in grade 6. My project name is Human Skeleton. Human Skeleton यानी इंसान का ढांचा. The human skeleton is the framework. Framework यानी इंसान का ढांचा. Bones यानी हड्डियाँ. Cartilage यानी soft bones. जो human skeleton है वो बॉडी को सपोर्ट करता है, प्रोटेक्ट करता है एंड मूवमेंट होने में हेल्प करता है. ह्यूमन स्केलेटन में 206 बोन्स होते हैं. इसके फंक्शन सपोर्ट यानी स्कल से लेकर टोस तक बॉडी को सपोर्ट करता है, प्रोटेक्शन करता है, मूवमेंट यानी मूवमेंट करने में हेल्प करता है. ब्लड सेल प्रोडक्शन, उसमें 2 टाइप्स होते हैं. WBC यानी कि व्हाइट ब्लड सेल, RBC यानी कि रेड ब्लड सेल. This is a skull. There are 8 bones. This is a rib cage. There are 24 bones. This is a hand. There are 3 bones and this bones is ball and socket joint. Ball and socket joint मतलब वो पूरे तरह से राउंड हो सकते हैं, इसको बॉल एंड सॉकेट जॉइंट बोलते हैं. मैम मुझे आपको एक क्वेश्चन पूछना है कि जो इस प्रोजेक्ट में आपने हेल्प किया है राइट स्टूडेंट को. ओके, तो मतलब कि जो ये सामान है ये सब आपका है? यस, ये सारा सामान स्कूल प्रोवाइड करता है. सारी एक्सप्लेनेशन 1 महीना पहले पेरेंट्स को दी जाती है. लर्निंग
पेरेंट्स करवाते हैं एक्सप्लेनेशन सेंस एंड द डेवलपमेंट ऑफ प्रोजेक्ट, वो स्कूल और बच्चा मिलकर करवाते हैं. आता मला मी असं का विचारला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इतर स्कूलमध्ये कोणत्याही स्कूलमध्ये जातो, जो प्रोजेक्ट करायचा आहे हे घेऊन या, तो प्रोजेक्ट करायचा आहे इतके पैसे आणा, हे करायचं आहे हे घेऊन या. इथे तसं नाही, हेच तुम्हाला सांगायचंय मला. ठीक आहे, तर आता हे काय हा ठीक आहे विचारते ना मी. तुमच्या मुलांनी प्रोजेक्ट केलाय राईट? Yes. ओके, त्यांनी किती घरून खर्च घेतला? कुछ भी नहीं. तुमच्या समोर उदाहरण दे. मैम ये भी पूछे पूरे साल में फीस छोड़कर हमें 1 रुपया भी ओके, फीस छोड़कर 1 रुपया भी इनके पास से आपने लिया है? बिल्कुल भी नहीं. वाह, आप बताओ 1 रुपया? नहीं मैम, कुछ भी नहीं लिए मैम ने. बघा याला म्हणतात, आणि मनमाड मध्येच आहे ही स्कूल. ठीक आहे, मी लोकेशन वगैरे सगळं माझ्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला माझ्या युट्यूबच्या याच्यात देणारच आहे. ठीक आहे, पण खूप आवडली. तर तुम्ही पण तुमच्या मुलांचं ऍडमिशन ह्या स्कूल मध्ये करा. बाकीची इन्फॉर्मेशन मी माझ्या सगळ्या बॉक्स मध्ये तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे, तर मॅम थँक्यू सो मच. माय प्लेजर मैम. थैंक यू टू यू कि आप आए एंड वेरी वेरी थैंक यू सर यू टू ऑल्सो फॉर कमिंग. जे इतक्या वेळापासून कॅमेरा पकडताय, आपण फायनली त्यांचा चेहरा दाखवूया. प्लीज. माय ब्रदर जे केव्हाचा ब्लॉग माझा शूट करताय हे म्हणजे मी माझे मामा आहेत, जितू मामा. सो त्यांची मुलगी सुद्धा याच स्कूलमध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यांना पण मी खूप त्रास दिला. आज मी त्यांना माझं DOP बनवलं. ठीक आहे, थँक्यू सो मच. हा ब्लॉग पॅरेंट्स आहे पण माझी स्वतःची एक इच्छा आहे का प्रत्येक पालकांनी या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवावा. कारण की या शाळेत जेवढे म्हणजे खूप छान सुंदर शिकवतात या शाळेमध्ये. तुम्ही पण पाठवा, माझी पण एक इच्छा आहे. आणि तुम्ही तर पाहतच असेल कसं आहे या पद्धतीचं. आणि क्राऊड किती इथे बघा, पहिले खूप क्राऊड आहे. सो लवकरात लवकर माझा हा ब्लॉग बघा आणि मनमाडकर पटकन या स्कूलमध्ये जर तुमचे मुलं लहान असतील ना तर पटकन या स्कूलमध्ये ऍडमिशन करा. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन बघू शकता. हा ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक करा. सर यहाँ से स्टार्ट किया.